आतापर्यंत मुंबईतल्या महापालिकेच्या रणधुमाळीत व्यस्त असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे आपला मोहरा वळवला। त्याचाच भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतली। जागतिक बँकेने दिलेलं 5,000 कोटींचं कर्ज आपण शेतकऱ्यांसाठी खर्च करणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। तर हिंगोलीतल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार इथेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली। शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक अभिनव उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। तर दुसरीकडे अर्धी नको एक हाती सत्ता द्या, विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असंही आवाहन त्यांनी जालना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आयोजित राजूरमधल्या सभेत केलं। मुख्यमंत्री देवेंद्र महाराष्ट्राने एक अभिनव योजना तयार केली आणि आम्ही ठरवलं कृषीचं जे फीडर आहे ते संपूर्ण फीडर हे आम्ही आता सोलरवर टाकतो आणि या सोलर फीडरच्या माध्यमातून तुम्हाला सोलरची वीज देतोय। त्यामुळे 365 दिवस 12 तास नाही 24 तास तुम्हाला त्या फीडरच्या माध्यमातून त्या ठिकाणी वीज मिळू शकेल। अशा प्रकारची व्यवस्था 12 आपल्या दिवसाचे जे 12 तास आहे त्या दिवसाच्या 12 तास तुम्हाला त्या ठिकाणी वीज मिळेल। अशा प्रकारची योजना ही राज्य सरकारने तयार केली। मी आपल्याला एवढीच विनंती करायला आलो आहे। आतापर्यंत या जालन्यामध्ये तुम्ही आम्हाला नेहमीच यश दिलं, पण विखंडित यश दिलं, अर्धे यांचे आणि मग ते अर्ध्यामध्ये काय होते आपण बघितलं। आता अर्धे नाही, आता तुम्हाला एवढीच विनंती करायला आलो आहे, रावसाहेबांसारखा एक व्यक्ती जो आमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे त्यांचा हा जिल्हा आहे आणि त्यामुळे आता पूर्ण आशीर्वाद आम्हाला द्या। एक हाती या जिल्हा परिषदेची सत्ता आम्हाला द्या। 2 वर्षामध्ये या जिल्हा परिषदेला 627 कोटी रुपये आम्ही दिले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो आमच्या हाती सत्ता तुम्ही एक हाती दिली तर या ठिकाणी एकाही कामाला आम्ही पैसा कमी पडू देणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।